तर आज मी जात आहे माझ्या मैत्रिणीकडे. तिनं मला जेवायला बोलवलेली. तर तिनं जेवायला बोलवलेलं म्हणून आम्ही निघालो. तर त्याच्या आधी सगळ्यात आधी खायला वगैरे घेतलं. तिच्या घरी जायचं म्हटल्यानंतर आणि मग खायला वगैरे घेऊन आम्ही निघालो. तर हे माझे पप्पा आहेत. पप्पा मला सोडायला आलेलं आहे. तर मैत्रिणीचं घर आलेलं आहे. तर मैत्रिणीचं घर हे आहे. मैत्रिणीच्या घरी मग आम्ही गाडी वगैरे थांबून उतरलो, गेलो. परत पप्पा आमची सोडायला आले. पप्पा आम्हाला सोडले आणि पप्पा गेले. तर आमचा गाडीचा आवाज आल्यावर मैत्रीण वगैरे आली. मैत्रिणीचा मुलगा तो गेलेला आणि ही आहे माझी मैत्रीण. मग गाडीचा आवाज आल्यावर मैत्रीण बाहेर आलेली. तर पप्पा आम्हाला सोडलं आणि पप्पा आमची गेले. तर तिचं चाललं होतं अजून करायचं काय काय. तर हे तिनं बनवत होती रबडी. रबडी कशी बनवतात बघा. मट्टा वगैरे केलं आणि त्यात ते ताक वगैरे करून त्यात जरा चटणी, मिरची, जिरं, कोथिंबीर हे असं चेचून मस्तपैकी त्यात टाकायचं आणि त्यात ती बुंदी टाकायची आणि झाली रबडी. खूप छान झाली होती. मीठ वगैरे टाकायचं, साखर टाकायची चवीनुसार. खूप मस्त लागते. मला तर खूप आवडली. तिच्या भावाला आवडते त्यामुळे तिनंच बनवली होती. तर भावाला पहिला टेस्टीसाठी दिलेलं आहे. परत घेतलेली आहे बिर्याणी करायला. बिर्याणीचं ते हे सगळं चाललेलं आहे. तिनं ते कलर वगैरे पाणी करून, मला काही येत नाही ते तिने मला म्हणजे दाखवली त्यासाठी. तर तिनं ठेवलं होतं. मीच सांगितलेलं बिर्याणी करताना करायचं लास्टला ठेवून. मी आलं की मला बघायचं आहे कसं करतेस, कारण मी कधी केलेलं नाही. आमच्यात व्हेज माझं म्हणजे मी व्हेजच आहे ना, नॉनव्हेज कधी खात नाही. त्यांच्यात करतात नाही त्यांनी ते चिकन बिर्याणी वगैरे असं नॉनव्हेज ती बिर्याणी असतेच. त्याशिवाय ते त्यांना चांगलं लागत नाही. ही व्हेज बिर्याणी पनीर वगैरे, पनीर बटाटा हे सगळं घालून तिनं बनवलेलं आहे. खूप छान लागत होती. किती मस्त दिसते बघा. कलर पण कुठे तर ते आलेला आहे. तिचे फूड कलर म्हणून असतो तो लाल कलरचा, तिनं ते टाकलेलं आहे असं गोल करून. खूप छान लागत होता भात. इतका मस्त लागत होता, छान लागत होता. ते बघूनच मला तोंडाला पाणी सुटलं होतं. तर अशा प्रकारे सगळं जेवण तर म्हणजे तिनं आधी केलं होतं, सगळं आवरलं होतं. तिनं माझ्यासाठी छोले भटुरे वगैरे सगळं केलेलं. तर मी कधी ते खाल्लेलं नाही त्यामुळे तिने म्हटली होती मी घरी आले की तुला करतो. मग त्यामुळे ती मला जेवायला बोलवली. तर आम्ही असं जेवायला बसलेलो आहे. सगळीजण जेवायला आम्ही बसलेलो आहे. मुलं मैत्रिणी आम्ही मिळून, त्यांची मम्मी वगैरे मिळून आम्ही असं जेवायला बसलेलो आहे. तर ह्या जेवायला तुम्ही पण. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा. या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा.